त्यांच्या वडिलांनी संसारात मन राहावं म्हणून उदयन नावाच्या प्रधानाला चांगलं होतं की त्या सिद्धार्थ गौतमाच्या पुत्राचं मन संसारामध्ये उभं पाहिजे म्हणून त्यांनी 3 ऋतूचे 3 महाल बांधले होते आणि 3 ऋतूच्या महालामध्ये बगीचा म्हणजे फुलांनी फळांनी झाली असे थोडं रम्य असं केलं होतं. नंतर उदयनीला बोलून त्याने सांगितलं की उदयनी सिद्धार्थ गौतमाला या संसाराच्या बाहेर न जावं म्हणून अशा काही स्त्रिया आणा की या स्त्रियानं या भगवान बुद्धाला बाहेर न जावं त्याच्यामध्ये रुकावं आपलंसं करावं त्यानं मग या स्त्रियांना आणलं. त्या स्त्रिया खूप प्रयत्न केल्या भगवान बुद्धाला वंश करण्यासाठी आपलंसं करण्यासाठी गाणे म्हणले नाचल्या काही त्याच्यावर वाकल्या काय जे काय नखरे केले ते नखरे केले पण भगवान बुद्धानं त्याच्याकडं असा डोळा उचलून पाहिजे नाही. आणि नंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे त्याचे नैसर्गिक सौंदर्य त्या स्त्रियांचं या नैसर्गिक सौंदर्यानं जर मला ह्या करून टाकल्या माझी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पण माझी स्थिती बदलली नाही. आणि यायला असं काय वाटतंय हे सौंदर्य आहे वर्धाक्य आल्यावर या सौंदर्याचं सौंदर्य नष्ट होणार आहे असं त्याला का वाटलं नाही. म्हणून भगवान बुद्धानं त्या स्त्रियांना आपल्याशी ठरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर उदयनी सुद्धा आपल्याशी झाला. आणि त्या प्रकारे आता उदयनी त्या स्त्रियांना नाही होऊन झालं आपल्याचं नाही करणं आलं म्हणून उदयी हा स्वतः भगवान बुद्धाला संसारामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्यानंतर राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आलं. राजनीतीला कुशल असलेल्या उदयने स्वतःच्या शेवटी राजपुत्राशी बोलण्याचं ठरवलं. राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयाने सुरुवात केली. आता मंत्र्यानं जे त्याच्यावर काम सोपलं होतं ते काही त्याने जमलं नाही म्हणून स्वतः त्याला वाटलं गौतम बुद्धाला आपण एक अंतपुराचा मित्र म्हणून या नात्यानं मी तुला बोलू शकतो असं त्या मंत्र्यानं भगवान बुद्धाला प्रश्न केला. जे अहितकारक आहे त्यांच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. त्याला आता 3 मित्र कसे असतात हे 3 लक्षणं काय कसे की अहितकारी म्हणजे आपल्या हिताचं नाही त्याचं प्रावट करणं म्हणजे सोडून दिलं. दुसरं आपल्या हितकारी आहे ते आपल्या जवळ ठेवणं आणि तिसरं आहे संकटकाळी सोडून न जाणे. तर या 3 मित्रापैकी जे तुम्ही हे खरा मित्र या 3 त्याच्यामध्ये गुणधर्म असले तर खरा मित्र हा समजावा. मित्रत्वाचं अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला परका झालोय. जर या 3 अवस्थांमधून जर मी तुला समजा तुम्ही जर दूर गेले तर मी मित्रत्व दूर झाल्यासारखा असा एक भास येईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व रंजनही जाते. कपटाने सुद्धा स्त्रियाला वश करणे. तर कसं काय म्हणतात की माणसाचं जरी शरीराने नाही कृतीने नाही तरी शब्दाने वश करणं हे पुरुषाचं काम आहे असं ते उदयनी भगवान बुद्धाला म्हणतात. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुण खऱ्या अर्थाने प्रेमाचं कारण असतात
कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. हा, स्त्रीचं लक्षण काय असतं? ती आपल्या प्रियकांना आपल्या आदरभावानं वागणं, प्रेमानं वागणं हे स्त्रियांचं कर्तव्य असते. म्हणून हे पार पाडणं हे पुरुषाचं कामच असतं. मग हे विशाल नयनाच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेतून तू त्या स्त्रियांना प्रसन्न नाही करणार का? हा, हे तुझ्या मनात नसेल आणि असं तुझ्या मनामध्ये नाही, पण हे तुझं जे सौंदर्य, हे जे एवढं सौंदर्य, या सौंदर्य तुला स्त्रीच्या मनामध्ये न भरणं हे साधत नाही. म्हणजे का? तू तरुण, येऊन चांगला दिसणार आणि स्त्रियांच्या मर्जीप्रमाणे तू राहू शकत नाही, म्हणजे शरीर काय काम असतं? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमूल अलंकार आहे. विनय वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखं आहे. हा, विनय म्हणजे अलंकार. आणि जसं हे विनय आपण अलंकार घालतो तसं हे पुरुषाचं म्हणजे नवऱ्याचा अलंकार आहे. तसे आपण दागदागिने घालतो, आपलं ह्या जे काही कपडे भारीचे घालतो, हे जे आपलं विनय, ह्याच्याशिवाय आपलं शरीर चांगलं दिसू शकत नाही. आणि नंतर जर पुरुष जर आपल्या म्हणजे गरजेप्रमाणे राहत नाही म्हणजे ते स्त्री कशी होती माहिती होती. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे काम हो तुझ्या मुठीत आहे, मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करतो? हा, हे जर समजा नाही जरी असं शरीराने नाही पण हृदयाने तरी तुम्ही मौज करणं मागायचं. हे एवढं समजे तो हृदय काय काम असतं? काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीच्या पत्नी अहिल्या हिचंही प्रियाधारण केलं होतं. हा, आता हे काम, हे जे काम आहे हे काम करणं म्हणजे अनेक पुरुष तपाला बसले होते, पण त्या पुरुषानं त्या ऋषीने सुद्धा आईला देव नावाचे म्हणून केलेलं होतं. म्हणून तू तसा त्या किती जरी तू महापुरुष असला तरी तुला हे असं करणं भागत आहे. अशा प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशीही रममान झाला होता आणि श्रुती सांगतात लोकमुद्रेची तिच्यामध्ये गत झाला होता. याची पत्नी होती ती बी त्यानं म्हणजे वैरी म्हणजे बायको खेळली होती. तर मग तू कशाला सुटणार आहे त्यामधून? असं अनेक पत्नी वैरी मागे लागलेली आहे. महान तपस्वी बृहस्पतीने अवघ्या त्याची पत्नी व मारुतीची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. केवढा ऋषी तो अगस्त्य. त्यानं मारुतीची कन्या आणि ममता या दोन स्त्रियांना वंश केलेलं होतं. अगस्त्य मोठा ऋषी होता. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला तिला अर्घ्य प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य फुलाला जन्म दिला. आता ज्यावेळेस ती स्नान करायला आली त्यावेळेस तिला वंश करून तिला एका मुलाचा जन्म त्याने दिलेला होता. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुण राजाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील ही स्त्रीशी रथ होऊन कपिला नावाच्या पुत्रास जन्म दिला. वशिष्ठ ऋषीनं हलक्या जातीच्या मुलीवर प्रेम केला आणि एका पुत्राला आणि वार्धक्याने गलित गात्र झालेल्या असताही राजश्री ययाती चैत्र वनात विश्राती अप्सरे बरोबर रमणान झाला होता. आता पुन्हा एक अप्सरा नावाची एक मोठी स्त्री होती. अप्सरेबरोबर ते रममान झाले. अनेक ऋषी मुनी त्या अशा अप्सरा ह्या काय सगळ्या म्हणजे आपलं समोर त्या स्त्रिया म्हणून त्या पत्नी म्हणून राहू लागली. आणि पत्नी युद्ध करायचं हे थांबलेच पाहिजे. आणि हे थांबविण्याचा एक मार्ग म्हणजे कोलिया विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असे मी ठराव मांडतो. ज्याचा विरोध असेल त्यांनी सांगावं. आता त्या ठरावात गंगाराजांनी सांगितलं की आता तुम्हाला ते मागच्या आपले जे काय नियम होते त्या नियमाप्रमाणे
आपण या संघामध्ये ते विचार टाकू आणि तो नियम 3 वेळेस सांगायचा आणि या 3 वेळेस जर कोणी विरोध असेल तर मग पुन्हा पुढे विचार करता येईल. म्हणून त्याला 1दा 2दा सांगून 3 वेळेस तर कोणीही हात वर उभा केला नाही, कोणीही मागायला नाही. सिद्धार्थ गौतमाने या आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जे दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्यालाही लुबाडणारा दुसरा भेटतो. असं सांगा. भगवान म्हणजे आता यावा विरोध म्हणजे भगवान बुद्ध सगळ्याच्या विरुद्ध या ठरावाला. कारण भगवान बुद्ध म्हणले जर आपण लढाई केली, आपण त्याला मारलं यानं मारलं, ती लढाई संपल्या नाही का? ते आपल्याला बरोबर होणार आहे का? आपण या त्याला मारलं, पुन्हा आपल्याला कोणी मारल, आपण कोणाला चोरी केली, आपली चोरी करल, असे म्हणजे अनेक कारण होत राहतील. यानं म्हणे आपला वाद मिटत नाही. युद्ध केल्यानं वाद मिटत नाही. याला संयमच घ्यावा लागेल. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही. हे सिद्ध होतं मुद्दा म्हणले, जोपर्यंत शाक्यानं आपल्यावर हल्ला केला तर आपणही त्याच्यावर हल्ला केलेला आहे, आपणही निर्दोष नाही म्हणले. पण तुम्ही ही युद्ध करण्याची घाई करू नका. कारण याचा निकाल लावा. कोणी केला, काय केला याची विचारपूस करा. कोणी जास्त केला, काय केला याचा विचार करा. पण आता युद्धाची तुम्ही घाई करू नका. सेनापतीने उत्तर दिलं, होय आपल्याही लोकांनी अतिक्रमण केलं. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच आहे. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होतं की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. आता सेनापती म्हणला आपणही बी मुक्त नाही. आपली पाळी होती घेण्याची, आपणही त्याच्यावर घेतली केलेला आहे. म्हणून याच्यामध्ये दोष त्याचा नाही, आपला नाही. आपण मुक्त नाही म्हणजे दोषामध्ये. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडायला सांगावे आणि या चौघांनी मिळून एका 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावं. आता पहा भगवान बुद्ध काय म्हणतात, असा वाद मिटत नाही. त्या शाक्यचे 2 माणसं आणि कोलियाचे 2 माणसं झाले 4 आणि या 4 दोघातून एक निवडायचा. म्हणजे 5 माणसानं त्या पाण्याची विल्हेवाट लावणं. त्या 5 माणसं म्हणतील ते त्याला पाणी पहिल्यांदा, याला पाणी, तरच वाद मिटेल, नाही तर वाद असा मिटणार नाही. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव्य जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. आता नंतर सगळ्यालाच अनुमती भेटली. भगवान बुद्धाचे सगळे हो म्हणले. पण या अनुमतीला या सेनापतीचा विरोध होता. काय म्हणला की नाही म्हणला, किती जरी तुम्ही माणसं निवडे काही गेले तर त्या कोलियाचा आपल्या उपद्रव हा मिटणार नाही युद्धाशिवाय. त्याचं म्हणणं युद्धच करणार होतं. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेल्या दुरुस्तीत प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिकाने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता हे दोन्ही ठराव, भगवान बुद्धाचा ठराव आणि त्या मंत्र्याचा ठराव, या दोघांचे बी ठराव मतास टाकले. म्हणजे पब्लिक मध्ये टाकले. त्याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या मताला जास्त मत मिळाले आणि सेनापती झालं नाही का, भगवान बुद्धाला अमान्य झालं. असं झालं. हे जे दोन्ही ठरावामध्ये भगवान बुद्धाच्या मताला अमान्य केलं या लोकांनी. म्हणजे आम्हाला युद्धच करायचं आणि त्या सेनापती झालं मतदान मत.
सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतात टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचं ठरणार नाही. आता सेनापतीचा ठराव मान्य झाला, सगळ्याला होकार दिला. पण भगवान बुद्ध म्हणले विरोध केला. नाही म्हणले, मला मान्य नाही, मला मान्य नाही म्हणले. शक्य कोलियानं जरी तुम्ही एकुणेकाला भांडण केले, याच्यानं मत होत नाही, माझा विरोध आहे म्हणले आणि ह्या प्रश्न मिटू शकत नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेदभाव करू शकत नाही. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढलं पाहिजे. सेनापती म्हणाला, या भगवान बुद्धाच्या मताला विरोध झाला. म्हणला, आपले शाक्य लोक एकुणेकाला साथ देतात आणि भावात काय म्हणायचं भाव ते मांडतात. तसं म्हणजे या कोलियासारखं भांडण करणं हे आपलं कर्तव्य आहे या क्षत्रिय कुळाच्या लोकांना. यज्ञ याग करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्राचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. आता पहा, हे पहिले शास्त्र कसं होतं बाबासाहेबांच्या अगोदरचं, की हे 4 वर्ण होते. या 4 वर्णाला आपले आपले धंदे करावं. शेतकऱ्याला आपल्या शेती करावं, म्हणजे क्षत्रियाने लढाई करावं, ब्राह्मणानं आपले अध्ययन करावं आणि व्यापारी करावं यानं, आणि ज्या खालच्या समाजाने त्याची सेवा करावं असे. तर हे म्हणजे आपल्या धर्मात चालूच आलेले हे केल्याचे क्षत्रियाचं वर्चस्व हे कोणेकाला मारणं हेच चांगलं आहे. सिद्धार्थाने उत्तर दिलं, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर जमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून मी याची खात्री करून घेऊया. आता ते सेनापती काय म्हणला, हे भगवान बुद्ध म्हणतात की एकुणेकाला मारणं, युद्ध करणं, भावाला भाल वय करणं हा कसा धर्म आला. जर तुम्हाला धर्मच पाळायचा असेल तर एकुणेकावर सहनशीलता शांतता घेणं हेच धर्म आहे. म्हणून तो सेनापती म्हणाला, या ठरावाला भगवान बुद्धाचं माझं युद्ध आहे आणि हा ठराव माझा ठराव सत्य आहे, भगवान बुद्धाचा सत्य नाही असं त्यानं जाहीर केलं. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला आणि फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचं घोषित करण्यात आलं. नंतर त्यानं काय केलं, सेनापतीनं आपला ठराव मतास टाकला आणि तो बहुमतानं सक्सेस झाला आणि भगवान बुद्धाचा ठराव अमान्य झाला. आता देश त्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेच्या संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलवली. आता नंतर उद्या काय झालं की आता आपल्याला युद्ध करायचं. हो, मग आपल्याला सैनिक तयार करायचं. सैनिक घरपत्याचे बोलका तयार करून आपल्या त्या कोलियासंग लढाई करायची. म्हणून त्याने ठराव उद्या मांडला की आपल्याला लढाईसाठी माणसं तयार करायचे. म्हणून त्याने उद्या ठराव घेतला. आणि संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असे सेनापतीने ठराव मांडला. आता ठरावामध्ये काय म्हणतो, या शाक्यानं प्रत्येक घरचा 20 ते 25 वर्षाचा मुलगा या शाक्य संघामध्ये येऊन त्यानं युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर राहावं असा मी ठराव टाकतो असं त्यानं सांगितलं. संघाच्या अगोदरच्या सभेत
ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूनं मत प्रदर्शित केलं होतं व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिलं होतं अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केलं होतं त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविकच परिणाम होता. जे ज्याने ठराव मांडले होते त्या ठरावामध्ये काय विरुद्ध होते काय हे होते तर तो म्हणते जे विरुद्ध होतं त्याच्यामध्ये विरुद्धपणा काही नाही म्हणते. तुम्ही विरोधासाठी तयार. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केलं होतं त्यांना पुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या पुढे प्रश्न होता की बहुसंख्यांच्या पुढे त्याच्यावर दडपण आणून देऊ नका. अपराधी मी आहे. याविषयी कोशाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो. पुन्हा हेच नाही की तुम्ही मला शिक्षा केली म्हणून त्या कोशराजाला जाऊन त्याच्याकडे विनय किंवा सांगेल मी याची काही करणार नाही. तुम्ही याची भरपूर माझ्याकडून विश्वास घ्या. मी कोशराजाला जरा पण काही म्हणणार नाही. काहीच गोष्ट सांगणार नाही. आणि मार्ग सापडला बरीवराचा. आता नवीन मार्ग. सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वइच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघाने दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. आता ते सेनापती काय म्हणाला हे गौतम तुम्ही जे म्हणता देश त्यागाची किंवा देहदंडाची जरी शिक्षा पत्करली तरी पण कोसंबी राजाला ती समजल्यानंतर कोसंबी राजा काय म्हणणार झाला की ही शिक्षा संघाने दिली. दुसरं कोण आहे काय म्हणा संघालाच म्हणणार की संघाने शिक्षा दिली कळणारच. तुम्ही नाही सांगलं तर ते आपाप त्यांना कळणार. सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश त्यागच होईल. बरोबर आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात तर हे तुम्हाला हे बरोबर वाटत नसेल तर मी एक परिव्राजक होऊन देश सोडून जातो. ही बरोबर आहे. म्हणजे राजा काही मानू शकणार नाही. सेनापतीला वाटलं की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंकाच होती. म्हणजे हे एक मार्ग त्या सेनापतीला फार चांगला आहे. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल. पुन्हा प्रश्न केला भगवान झाला तुम्ही जे म्हणता परिजक होतो पण परिजक होताना आई वडिलांची आज्ञा पाहिजे. आई वडिलांशिवाय परिजक होता येत नाही. तुम्ही आई वडिलांची आज्ञा मिळू शकत का. आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्यांना अभिवचन दिले. पुन्हा त्यांना सांगितलं की मी बरोबर तुम्हाला वचन देतो. मी आई वडिलांची आज्ञा बरोबर आटोकाट करून मी प्रयत्न करीणार आणि त्यांना मिळणारच. आणि त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. नंतरच्या संघ राजाने काय केलं की हा जो पर्याय होता हा बिकट होता. हे याला मान्य देणं फार चांगले. याच्यातून आपली पर्याय चांगली होती. म्हणजे तो नाही जरी भेटला तरी मिळणार तरी मी जाणारच म्हणून असं त्यांना निश्चित सांगितलं. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वी एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं आहे का. मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहे. एक तितकेच बेटी समजा संपली उठायच्या माणसाला तितक्यात एक शाक्याचा तरुण उभा राहिला आणि म्हणाला हे ऐका माझं काय म्हणणं आहे काय तुम्ही ऐकून घेसाल का. उभा आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एक प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होईल.
बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करील, याबद्दल शंका नाही. पण माझा एक प्रश्न आहे, त्यामुळे माझं समाधान होत नाही. कोणचा आहे? आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलिया विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे का? नंतर तरुण काय म्हणाला की सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जे देश त्याग हे सोडून जाईल हे मला काही शंका नाही. पण जर समजा सिद्धार्थ गौतम बुद्ध गेला आणि त्या कोलियाच्या संघ जर तुमचं युद्ध करण्याची तयारी आता आहे का? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देश त्यागाची माहिती कोशाधिपतीला कळणारच आहे. जर कोलिया विरुद्ध शाक्याने इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देश त्याग करावा लागेल असे कोशाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. नंतर तुम्हाला बाबा जरी तुम्ही हे केलं तरी कोशलची राजाला समजणार की या युद्धासाठी त्याला देश त्यागाची दिली याची तुम्हाला खात्री आहे का नाही म्हणतात. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देश त्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडवण्यास वाव मिळणार नाही. बरोबर आहे. मग तरुण काय म्हणाला, तुम्ही एक करा, जर तुम्ही या युद्धाची थोडी स्थगिती दिली समजा तर काही काळ मनामध्ये जाऊ दिला तर कोशली राजाला काही समजणार की या युद्धामुळे ते भगवान बुद्ध गेले म्हणून असं त्याला म्हणता येणार नाही. म्हणजे कारण तुमचं युद्ध थांबल्या गेलं, जर तुमचंच केलं होतं तर समजणार झालं या युद्धामुळेच गेला म्हणून. संघाला पटले की ही फार महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केलं. बरोबर. त्या तरुणाच्या संघानं ऐकलं बरोबर म्हणजे सत्य आहे, म्हणून त्या संघाने याच्या मंजुरी दिली. अशा प्रकारे शाक्य संघाची दुःख परिवासी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा विश्वास टाकला. म्हणजे आता जे काही त्या युद्धाच्या विरुद्ध काही कोणाची मत होती ना, मग त्याचा पर्याय होता. पण त्याने ज्यावेळेस या तरुणाचं मान्य केलं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये स्फूर्ती आली, सुख निर्माण झालं. वा फार चांगलं झालं, म्हणू शकले नाही ते, पण त्याच्या मनात चांगला आनंद वाटला त्याला. दहा मिनिट बाकी आहेत. आता निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडलं त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. आता जे काही सभाजी संघामध्ये काही जे ठराव झालेला होता ते ठराव सिद्धार्थ गौतम घरी जायच्या आधीच कळाले, कोणतरी सांगली घरी तिच्या वडिलाला पत्नीला. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिलं की त्याचे माता पिता रडत आहेत, ते फार दुःखमग्न झालेले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटलं नाही. सिद्धार्थ गौतमचे वडील काय म्हणतात, शुद्धोधन राजा एवढा दुःखी झाला, एवढा दुःखी असताना त्या सिद्धार्थ गौतम म्हणतात, या संघाच्या मध्ये तू या थराला जाशील आम्हाला कळलं नाही की जाशील म्हणून याच्या विरुद्ध. पण हे फार वाईट झालं, म्हणजे इकडे दुःखी झाले. सिद्धार्थाने उत्तर दिलं, मला सुद्धा या गोष्टीच्या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी मी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळू शकेन अशी मला आशा होती. भगवान बुद्ध म्हणतात, मी बी वाटलं की या सभामध्ये या थराला जाऊ शकणार नाही. मी स्वतः माझ्या युक्तिवादानं या सर्व शांक्याचे मन वळू शकेल असं तिच्या मनामध्ये होतं. पण आखरी या शाक्याच्या मनामध्ये माझं वळण्याचं काही सामर्थ्य झालेलं नाही.
दुर्दैवानं आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर एकही परिणाम झाला नाही. हा बरोबर आहे. जे काही तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडल्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आलेच असेल. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवर ओढून घेण्यासाठी यशस्वी झालो. हा बरोबर आहे. हे सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात ही जे काही जी गोष्ट घडली ही गोष्ट घडणार नाही असं मला मनामध्ये होतं, पण या सत्यासाठी ही सत्तेची गोष्ट मी या सत्तेसाठी शिक्षेचा परिणाम घेणं हेच माझं सत्य आहे. हे सत्य हो त्याचं सत्य माझं सत्य, पण शिक्षेमध्ये काहीतरी असतं म्हणून त्यासाठी जे परिणाम झालेला आहे ही जे काही शिक्षा झालेली आहे हे मी घेणारच. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला आमचं काय होणार याचा तू विचार केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिलं. हा तर ते काय म्हणतात की तुझे हे जे केलं हे आमचं काय होईल, तुझ्याचे परिवर्तनाचे भेटण्याचे केलेलं आहे, पण आमचा तेव्हा विचार केला तर मी हेच विचार करून या शिक्षेची केलेली आणि परिवर्तक झालो म्हणते. आणि शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करावा. हा नंतर वडिलाला म्हणतोय हे राजा, जर तुमचं मी जर ही नसती शिक्षा पत्करली, जर तुमची जमीन जुमला जर केल्या तुम्ही काय विचार कसा सांगा. तुमच्या जमीन जर मी शिक्षा ही पत्करली नसते तर तुमची बहिष्कार टाकणं, तुमचे जमीन जप्त करणं हे किती परिणाम झाले असते. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे. शुद्धोधन आक्रदून म्हणाला, सगळ्या कुटुंबाने ह्या शाक्यांचा देश सोडून तुझ्या बरोबर अज्ञातवासात का जाऊ नये. हा नंतर पुन्हा उत्तर बघा बदलतात. हे तर म्हणते जमीन बहिष्कार टाकलं हे टाकलं, या जमिनीचा तू गेला होणार काय उपयोग पडणार, म्हणून आपण सगळंच कुटुंब देश टाका करतो हे चांगलं आहे. शुद्धोधनाच्या म्हणतात रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्यास साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस. सिद्धार्थ म्हणाला, आई तू क्षत्रियांची माता आहेस, तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का. मग तू धैर्य धरले पाहिजे. हा दुःखाचा वेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केला असतेस. तू अशीच रडत बसलीस असतीस का. ज्यावेळेस लहानपणी त्याची आई त्याला म्हणायची की हे म्हणायचा, आई या धैर्यानं रोजगाराला राबवून त्याचं फळ कष्ट खाणं हे बरोबर नाही. तर तू काय म्हणायची, अरे हा क्षत्रियाचा धर्मच आहे लोकांची पिळवणूक करणं. जर तू म्हणती तो बरोबर नाही, तुमच्या संग येतो हे करतो, तर मी जर म्हणे तुमच्या क्षत्रियासारख्या युद्धामध्ये गेलो असतो आणि युद्धावर मेलो असतो त्या काय केला असतो. तू म्हणजे क्षत्रियाचा धर्म आहे लढाई करणं. हो बरोबर आहे. मी म्हणून त्यावेळी असं ते लढाई करणं बरोबर नाही. तू म्हणत नाही क्षत्रियाचा धर्मच आहे लढाई करणं. मग आता तू सांग, मी तुझ्या म्हणण्यासारखा जर एखाद्या लढाईवर गेलो असतो आणि तिकडे जर मेल्या तुला काय केलं असतं. गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर हिस्त्र पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार. मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल. हा मग ती काय म्हणती, ते मेलेले चांगला असते रणांगणावर, पण तू वनामध्ये चालला, वनामध्ये वाघ जंगल हे आम्हाला बरं वाटेल का. म्हणजे ते युद्धात मेलेला चांगला असतं म्हणे, पण हे जाणं चांगलं नाही. मी तुम्हा सर्वांना कसं काय बरोबर घेऊ. नंद अगदीच लहान मुलं आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय. सिद्धार्थाने गौतमीला विचारलं. मग आता तू आईला विचारता आहे, तुझे म्हणते माझ्या बरोबर येते. नंद नेमकाच लहान आहे, माझा मुलगा नेमकाच जन्मलेला आहे. वडील
म्हणजे थकलेले आहे. मग तुम्ही आमच्या बरोबर येऊन तुम्ही कसं येते करू होऊ शकतं का? लेकरा घेऊन येऊ शकता का तुम्ही सांगा. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचं म्हणणं होतं की आपण सर्वजण शाक्याचा देश सोडून कोशाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कोशा देशात जाऊन राहू. तिचं म्हणणं हे म्हणला गौतम असा तिचे काय मन भरत समाधान झालेलं नाही. मग ती म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण सगळेच देश सोडून जाऊ आणि त्या कोशती राजाच्या राज्यामध्ये जाऊन राहू. पण आई, सर्व शाखेजण काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? हा, पुन्हा मग ते शाक्य संघ काय म्हणणार? आपण त्या कोशती राज्यापाशी गेलो तर ते लोक म्हणतील देशद्रोही, लपले तिकडे जाऊन तिथं इथं आम्ही हे करायला जाऊन लपले असं म्हणतील म्हणे. शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कोशाधिपतीला समजेल असे मी वाचेने व कृतीने काही करणार नाही असं वचन दिलं आहे. हा, पुन्हा संघाला वचन दिलेलं आहे की मी कोसली राजापाशी असं एक कोणताही शब्द कानावर जाऊ देणार नाही असे मी त्या संघराज्यामध्ये मी वचन दिलेलं आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? हा, आता तू म्हणती एकट्याच अरण्यामध्ये त्याच्यात काय चुकलं म्हणे? हा, मी जर इकडे कोलिया संघ तिकडे याच्यामध्ये राहिलो कोशती अरण्यात गेलो, जंगलात गेलो तर एकटा राहील. हो, अरण्यात राहून मी एकटाच आहे आणि संघानं जर मला म्हणणं बदनाम केलं किती चांगलं आहे, वाईट आहे म्हणजे. आता मी एकटा राहिला चांगलं, मला एकट्याला कोण काय म्हणणार आहे? नाही. मग संघाच्या कोणीच्या तिथं जर आलेल्या याच्यामध्ये ते संघ आपल्याला काय म्हणायचे? कुत्र्याच्या पलीकडे बोलतील का आपल्याला? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरू होणार नाही, मग तू परिवाराच्या का स्थगित करू नये? हा, पुन्हा मग ती त्याची आई काय म्हणली? वडील हा, शुद्धोधन राजा म्हणला की संघानं असं ठरवलेलं आहे की कोलिया संघ युद्ध करण्याचा काही काळ स्थगित झालेला आहे. मग तू कशाला प्रयोजन करतो? कारणच काय? सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळे तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे मी सर्वप्रथम परिव्रजा घेण्यावरच अवलंबून आहे. हा, बरोबर आहे. वडिलांना म्हणता, हे पिताजी, हे जे मी ज्यावेळेस परियोजक होतो त्यावेळेस त्या संघाने विचार केला होता की परियोजनेमुळेच आपलं युद्ध स्थगित झालेलं आहे, म्हणून या परियोजनेत युद्ध थांबलेलं आहे. परियोजनेत घेतली ते युद्ध होणारच होते आणि मी वचन दिलं आहे आणि ते पुरं केलंच पाहिजे. वचन भंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. हे वचन आता जसं संघाला वचनबद्ध केलं, मला शिक्षा भेटली, तसं म्हणजे हे जर वचन दिलेलं आहे तर पुन्हा अजून काय करायला काही सांगता येत नाही आपल्याला. आई, आता माझ्या मागात आड येऊ नको. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. आई, आता तू माझ्या मागे येऊ नको. हे मला तू वचन दे, आशीर्वाद दे. हे जे काय जे घडायला ते चांगलं घडायला. गौतमी वंचित पडली तशी आमची पत्नी पडेल असे त्याला भास झाला, पण तसं झालेलं नाही. ती म्हणली असती, मी म्हणली, जर तुम्ही परियोजना घेतली तुमचं काय मत, तुम्ही म्हटली असती तुमच्या जागी असते, तुम्ही जर असते मी त्या जागी असते, मी पण पत्कारली असती, असे तुम्ही करते, मी पण परियोजना झाली असते. दुसरं काय केलं असतं? आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपल्याला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रजा घेतली असती. मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करायचे. हा, किती धैर्यवान, किती हिंमतवान. हा, एखादी बाई म्हणजे तुम्ही देश सोडून चालले, मी येते संघ नाही तर काहीतरी धिंगाणा केला, पण तिने नाही. आमच्या तिनं म्हणजे हे तुम्ही घेतले हे फार चांगलं काम केलं. मी तुमच्या जागेचं मी पण घेतलं, पण तरी पण मी तुमच्या संग आले असते, पण नुकत्याच राहुला जन्म दिलेला आहे बाळाला, आणि त्याचं संगोपन करण्यासाठी
ही घेऊ शकत नाही. असं झालं नसतं तर फार बरं झालं असतं. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. आपल्या माता पिताविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. पहा किती धैर्य, किती हिंमत घ्यावी. हे जर बाळाचं झालं असतं तर मी आल्याची, पण याला पर्याय नाही. म्हणून तुम्ही या बाळाची काही काळजी करू नका. तुमच्या मात्या पितेची म्हणते त्याची बी काही काळजी करू नका. तुम्ही एकदम शांततेनं धैर्याने तुम्ही मार्ग काढा. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. नंतरच्या आखरीची इच्छा सांगायची. हे जे तुम्ही एवढ्या गणगोताला सोडून चालले, हे गणगोतच म्हणा तुम्ही. जर या गणगोताला सोडून तुम्ही चालले, पण या गणगोताला सोडून जाण्याचं कारण माझे एकच आहे की या गणगोताला सगळे जण आलं असा मार्ग समजायला की द्यायला पाहिजे ते सगळं सुखाचा मार्ग झाला असा तुम्ही मार्ग शोधा. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपल्या वियोग दैवाने कसा घडून आणला आणि त्याची प्रथमच कल्पना आली. पहा सिद्धार्थ गौतमाला किती ध्येय आलं, किती होश आला, किती हे आला की जर म्हणे उदाहरण दिलं त्याला एखाद्या दुसऱ्याची जर पत्नी करू जाती ती पत्नी म्हणजे अशी मी संग येते हे कर काय करायचे तर, आणि ती त्याची हिंमत कचली असते. पण याची हिंमत वाढली. जा तुम्ही काही मागं पाहायचं नाही, कोणा मुलाचा विचार नाही करायचा, आई वडिलांचा करायचा नाही. ते काय या सगळ्या जनासाठी सत्य शोधून करा आणि चांगलं धैर्य नाही करा. म्हणून त्याच्या मनामध्ये स्फूर्ती आणि ताकद आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद आली जातात. एवढी पत्नी लाभली, अशी पत्नी लाभ नाही फार भाग्याची गोष्ट. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितलं. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि तो निघून गेला. राहुलला सांगलं आणि निरखून पाहिलं आणि बोलो बुद्ध भगवान. आपण करूया जीवसृष्टी आहे अशी जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची.